सॉरी. बरं ठीक आहे, असा एकंदरीत विषय. हे 2 मिनिटाची भांडणं असेल ते सोडून द्या विषय. बाकी ओव्हरऑल व्हिडिओ चांगला असणार आहे. तर आता आम्ही जातोय सध्या श्रीनगरला. आपण श्रीनगर म्हणतो पण श्रीनगर येते. ती स्पेलिंग SR आहे. काय खायचं इथे इरादा आहे का नाही? आहे ना, पोहे घेतले ना. तू तर म्हणजे खाणार नाही, नाश्ता करणार नाही. एक टेस्ट करून बघूया, एक बाईट घेऊ ना. काय अर्ध घ्या. चांगले पोहे मॅगी तुम्हाला खूप भेटतील आणि तेच मी करतोय. तुम्हाला घेऊन चालतोय माझ्यासोबत काश्मीरला. तर बघूया काय म्हणजे जेव्हा आमचा ट्रिप सुरू झाला म्हणजे टूर सुरू झाला त्यावेळेस तुम्हाला खूप सारे तर नमस्कार सगळ्यांना परत एकदा गुड मॉर्निंग. कारण की तुम्ही दुपारी 2 वाजता व्हिडिओ बघताय आणि मी संध्याकाळी व्हिडिओ शूट करतोय आणि गुड मॉर्निंग म्हणतोय. याचा अर्थ मलाच कळत नाही मी काय बोलतोय. तर सध्या मी उज्जैन जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे उज्जैनपासून थोडं पुढे आलेलं आहे. 350-400 किलोमीटर आम्ही पार केलेलं आहे. आता आम्हाला पुढे जायचं आहे कोटाला जाण्यासाठी. एवढा टाइम दाखवतोय बघा, दिसतंय की तुम्हाला 5.5 घंटे दाखवत आहे. 274 किलोमीटरला म्हणजे 12:30 वाजता आम्ही तिथे पोहोचू. तिथे पोहोचल्यानंतर देखील आता तिथं हॉटेल बुक करणं, कुठं थांबायचं, काय थांबायचं काहीच नियोजन नाही आहे. आता ते ऑनलाईन बघून सर्व काही आम्ही डिसाईड करणार आहे. आणि त्यापूर्वी म्हटलं चला थोडं तुमच्यासोबत डिस्कशन करूया. कारण की बाकी व्हिडिओ मी थोडाफार सकाळी घेईल. पण कसं असतं ना, एक कंटिन्यू व्हिडिओपेक्षा थोड्या क्लिप असल्या ना तुम्हालाही बघायला मजा येते. त्यामुळं थोडाफार व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करत असतो. आणि काल तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये काय काय मॅटर झालं, कसं झालं काय नाही. विजूभाऊ आले आणि मॅटर झालं नाही असं होऊ शकत नाही. विजूभाऊ या साईडला बसलेले. विजूभाऊ कुठे नाही का? विजूभाऊचं म्हणणं काय माहिती आहे का, म्हणजे प्रत्येक वेळेस आलाय ना तर काही ना काही थोडंफार वाद करायला पाहिजे जेणेकरून ते नातं आपलं तसंच घट्ट राहील, टिकून राहील. आणि त्याच पद्धतीने आमचं ते तसंच चालू राहणार आहे. त्यामुळं विषय माहिती नाही कशावरती आहे. ओके, आता ते भोळेपणाचा त्यांच्यावर एक कवच आणताय, त्याला आपण काहीच बोलणार नाही. तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये थोडंफार जर की आमच्यामध्ये वाद झालेला दिसेल तर असं आश्चर्यचकित होऊ नका. कारण की विजयभाऊ आमच्यासोबत ट्रिपला आलेले आणि वाद होणार नाही ही गोष्ट अशक्य आहे. प्रत्येक वेळेस काही ना काही त्यांचं होत असतं. आता विजयभाऊवर भारानं घालण्यापेक्षा मी काय करणार ते तुम्हाला सांगतोय. आता उद्या म्हणजे आमचे 2 दिवस एक्स्ट्रा मोडत आहे. प्रॉब्लेम असा होतोय की 2200 किलोमीटर होतंय आणि 2200 किलोमीटर एका दिवसात किंवा 2 दिवसात हाणणं मुश्किल आहे. तर आज आम्ही 700-750 किलोमीटर हाणलेलं आहे आणि कोट्याला जायचं आहे. कोट्याहून उद्या मग दुपारच्या टायमाला निघू आणि कुठे ते जालंधर जे आहे पंजाबमधलं तिथं आपण स्टे करणार आहोत. तुम्हाला तिकडे काही स्पेशल फूड भेटले ते देखील मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे. तर तिथं स्टे केल्यानंतर मग 3ऱ्या दिवशी आपण पोहोचणार आहोत. म्हणजे परवाच्या दिवशी, म्हणजे हा व्हिडिओ बघताय तुम्ही त्याच्या उद्या समजा, तर आपण पोहोचणार आहोत पेहलगामला आपण 1 दिवस स्टे करूया आणि त्यानंतर मग बाकी लेह लडाख वगैरे सर्व काही बघायचा प्रयत्न करूया. बऱ्याच दिवसापासून कोमलचे थोडे पाय दुखत होते, त्यासाठी मी तिच्यासाठी एक बेस्ट आयटम मागवलेले आहे. म्हणजे हे आहे अंगारोचं मागमा एअर कम्प्रेसर लेग मसाजर. आता हे लेग फूट क्लॅव्स यामध्ये मिळतात, ज्यामुळे आपल्या थाई मसाज होते. परत सोबतच आपल्याला हँडलेट कंट्रोलर देखील मिळतं यामध्ये, ज्यामुळे आपल्या मसलचं रिलॅक्सेशन होतं आणि ब्लड सर्क्युलेशन देखील वाढतं. हे लावणं अतिशय सोपं आहे. 3 स्टेपमध्ये असतं. एक तर आपल्या डायरेक्ट पायाला असतं, दुसरं पोटऱ्याला असतं आणि तिसरं थाईजला असतं. हे तिन्ही पॅक करायचं. त्यासोबत आपल्याला यामध्ये एक कंट्रोलर दिलेलं असतं, ज्यामध्ये आपल्याला 3 मोड भेटतात. ते देखील तुम्हाला दाखवतो. याला लाईट देखील कमी लागते, त्यामुळे टेन्शन नाही. तुम्ही याला कधीही लावू शकता आणि वापरू शकता. यामध्ये जे 3 मोड भेटतात ते देखील तुम्हाला सांगतो. 3 मसाज मोड असतात, एक सिक्वेन्स असतं, एक सर्क्युलेशन असतं आणि एक व्होल अलॉंग असतं, जे 3 इंटेन्सिटी लेवलला चालत असेल, लो, मीडियम आणि हाय. जसंही आपल्याला कम्फर्टेबल वाटेल तसं आपण हे वापरू शकतो. ते हे एकदम सिंपल पद्धतीने. आता आम्हाला तर हे खूप आवडलं. यानं आम्हाला खूप मदत झालेली आहे. जर काही तुम्हाला हे हवे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिंक आहे दिलेली आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही हे प्रोडक्ट खरेदी करू शकता. त्यासोबत आपल्या स्क्रीनवर टॅग केलेलं आहे. तर हे प्रोडक्ट नक्की जाऊन पहा, खूप छान आहे. तुमच्या घरी वृद्ध माणसं असेल कोणी किंवा तुम्हाला स्वतःला लागत असेल तुम्ही हे नक्कीच मागू शकता. तर असं काही माझ्या डोक्यात प्लॅन आहे. आता तो प्लॅन किती पद्धतीने किंवा किती पर्सेंटेज पक्का होतो ते आता ह्या सर्वांवर डिपेंड आहे. कारण की सगळ्यांची सोबत असतानाच हे सगळे आपण निर्णय असे डन करू शकतो. इकडे सुदर्शन आहे. तुम्ही विचारत असाल की सुदर्शन गाडी चालू बेकार हाल होत असेल, तर काय असेल तुम्हाला एक खरं सांगतो. एक आवड असते, ती आवड सुदर्शनची गाडी चालवायची. तो चालवतो, त्याला प्रॉब्लेम नाही आहे. मी बाजूला बसतो, मला प्रॉब्लेम नाही आहे. मग तुम्ही व्हिडिओ बघताय तर तुम्हाला काय प्रॉब्लेम असायला पाहिजे. तुम्ही काय नाही बोलत, पण सोडून द्या ते विषय. रोजच त्याविषयी बोलणं मला योग्य वाटत नाही. आता जरा अंधार पडतोय म्हणून पटापटा आवरून घेतो. काय नाही, जातो थोडं नाश्ता वगैरे करायचा आहे, जेवण करायचं आहे. पुढे बघूया, काही भेटला तर मी नक्कीच कव्हर करेल माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. बाकी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा. चला रवी भैया, गुड मॉर्निंग.
गुड मॉर्निंग. आणि हे बघा कुठे नाही, कुठे आहे तू सध्या? आता आपण आहोत छोटू मोटू दा ढाबा. म्हणजे ढाबा इकडं, ढाबा पद्धत खूप भारी इकडं. आणि इथं थांबायला पण मस्त वाटलं. ओके. आणि नाश्ता दाखवा माझं, मी काय मागवलंय अगोदर. तर इकडे तुम्ही बघू शकता आलू पराठा आहे आणि पोहे आहे. आमची मॅगी येते. इकडे सुदर्शन आहे. सुदर्शन रात्रीपासून किती वेळा नाव चुकीचं घेतलेलं हॉटेलचं सांगा. नाव अजून मी चुकीचं चालू आहे घेणं हॉटेलचं, हे ढाब्याचं. विजू भाऊ कडून नावाची अपेक्षा तुम्ही छोटू मोठू, मोठू छोटू, गोलू मोलू ढाबा काहीही बोलू शकतो तो. इकडे बाबासाहेब हाय करे. नावानं हाक मारलं. हाय. वातावरण बघ किती छान झालेलं आहे. सकाळचे वाजलेले 5:30-6 वाजता आहे आणि सूर्य बघा किती उंच आलेला आहे. आणि जर का उजेडाचं याचं बोलायला घ्याल तुम्ही टेम्परेचरचं, तर इथं टेम्परेचर सध्या झालेलं आहे 33पर्यंत. आणि आपण जाणार आहोत -4मध्ये. इकडं यांची व्लॉगिंग चालू आहे. आपण काही नाही बोलणार एक्स्ट्रा, कारण की मी काही बोललं तर परत त्याला खूप वाईट वाटतं विजू भाऊला. आणि त्यांचं नॉर्मल आहे प्रत्येक वेळेस वाईट वाटणं त्यांना. त्याविषयी जास्त काही चर्चा करू नये. मॅगी वगैरे किती वेळ अजून गरम आहे. छान आहे का रे टेस्ट? टेस्ट भारी. पोह्याची पोहे आवडले? पोह्याची एक नंबर आहे. बरं, आता आम्ही रिस्क घेतली नाही पोह्याची आणि बटाट्याची. कारण पोहायची मला पण आपल्या तिकडचीच आवडते. म्हणते इकडची आवडेल नाही आवडेल माहित नाही आपल्याला. विजो काय खायचं इथे इरादा आहे का नाही? आहे ना, पोहे घेतले ना. तू तर म्हणजे खाणार नाही भुना असता करणार नाही होण्याची. एक टेस्ट करून बघूया, एक बाईट घेऊ ना. ही काय अर्ध घ्या. चांगले पोहे. ही मॅगी आली बघा. चम्मचला ना. चम्मच लावा मला. घ्या खाऊन पाहिजे आता. या मॅगी खायला बस. ही बोल होय मस्त आहे राव. पोहे भारी आहे. पोहे खाऊन पोहे खास. भात वाटणार ती. छान आहे का ती? खाल्लीच नाही म्हणा अजून. पाणी बॉटल. एक पाणी बॉटल घ्या मी. भात ओढा आली का पाहिजे. या सगळ्यांनी नाश्ता करायला सकाळी 5:30-6 वाजता. अरे तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात? मजेत असाल सगळे आणि आय होप सगळे हॅप्पी असतात. थोडं जीभ अशी वळत आहे कारण की सकाळ झालेली आहे. 8 वाजलेले आहेत आणि आपल्याला पुढे निघायचं आहे पहलगामसाठी. आता विषय असं झालेला आहे की आम्ही चंदीगडमध्ये स्टे केला आणि अचानक भयानकमध्ये आम्हाला तिकीटच भेटले क्वालिफायर 2चे. तिथं आम्ही मॅच वगैरे बघितली आणि आता पुढचा प्रवास करायचा. पुढचा जो प्रवास आहे तो जवळपास 11 घंट्याचा आहे. आणि सध्या चंदीगडमध्ये एवढा पाऊस होतोय म्हणजे वातावरण बघा कसं चेंज होऊन जातं. राजस्थानमध्ये होतो तिथं 42 डिग्री सेल्सिअसपर्यंत वातावरण होतं, जसं मी प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सांगत असतो. त्यानंतर थोडं समोर आलो चंदीगडमध्ये तर पाऊस आणि पुढे गेल्यानंतर आता स्नोफॉल वगैरे चालू आहे तिकडे. पण ते लेह लडाखचं पूर्ण तर रजिस्ट्रेशन वगैरे सर्व काही करावं लागेल भैया बसं मला. तर बघू आता काय होतं आहे काय नाही. बाकी एक दिवस 8 व्हिडिओ तुमच्यासाठी टाकतो आहे. दररोज टाकायचा प्रयत्न करेन कारण की पूर्ण दिवस ट्रॅव्हलिंगमध्ये जातो आहे तर गाडीमध्ये शूट करायला वेळच भेटत नाही. मग व्हिडिओ काय शूट करणार हो की नाही. इकडे बॅग वगैरे सगळ्या काढल्यात आणि या हॉटेलमध्ये आपण स्टे केला होता. नॉर्मल हॉटेल आहे आणि चांगली आहे. त्यासोबत रात्री जेवणाचा एवढा प्रॉब्लेम झाला. काल दिवसभरचं जेवण नशीबच झालं नाही आणि खूप परेशान झाली. आता पुढचा रूट जो आहे तो देखील सांगतो. आता इकडे जे आहे ना तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर ते मला विचारू शकता कारण की मला आलेला अनुभव मी तुमचं शेअर करणार आहे माझ्या इंस्टाग्रामवर स्वस्त जालना या पेजवर. तर मी तिथं वगैरे थोडंफार तुम्हाला सांगत जाईल. बाकी विजू भाऊचं आवरलं का रे? आणि तुम्हाला वाटत असेल की मी प्रत्येक वेळेस विजू भाऊलाच का बोलतो तर विजू भाऊ असा घुळघुळ काम करतो हळूहळू. ठीक आहे, मान्य आहे. एखाद्याचं काम दमानं असतं, हळू असतं, ठीक आहे, काही विषय नाही आहे. त्या गोष्टी आपण मान्य करतो. पण त्याचं जरा जास्त स्लो आहे त्याला आपण काही करू शकत नाही. चहा सांगा तिथं खाली जायचं. ठीक आहे, चहा पण आम्हाला खाली जाऊन घ्यावा लागणार आहे आणि नाश्ता वगैरे थोडाफार बघावा लागणार आहे. हो चला, आम्ही हे गाडीमध्ये सगळं सामान टाकतो आणि मी मग तुम्हाला भेटतो आणि ट्राय करेल की दररोज व्हिडिओ टाकायचा. पण बघू काय होतं. चला. मला भावाला बसू द्यायचा. रवी भैयाचं म्हणणं आहे की भावाला शेजारी बसू द्यात जा आणि तुम्ही मागे बसत जाता. मागे बसायला जाणार असेल. दोघं भाऊ भैया. कोण? मामे भाऊ आते भाऊ. बाप्पा तुमच्या दोघांना सोबत बसत जा म्हणतो मी. थोडं जरा प्रेम वाढेल रवी तुमचं. भैया आपण सर्वांना माहिती आहे बिजू आमचं भाऊ कसं विषयी आहे, जर काही ते चूक पण सांगत केलं ना तर आपण ट्रोल होतो. तुला माहिती आहे का गोष्ट? हा? चूक पण केलं तर आपण लगे ट्रोल होऊन जातो. भाऊ किती गोंधळ घालतोय. जर सगळ्यांना कळलं ना तर बाकीचे सगळे गोंधळ करतील. विजू भाऊला आणि त्या सर्वांना व्हिडिओवर. सांगायचं कामच नाहीये आमचं कसं आहे तर सर्वांना माहिती आहे. पण घ्या, तुम्हाला पण ज्ञान शिकवलं. तुम्ही त्याच्या बाजूने बोलताना तुम्हाला पण ज्ञान शिकवलं त्यांनी. म्हणून शेती प्रत्येकाला सांगायची गरज नाही आम्ही कोण कसे येत. कळालं का? तुम्हाला सांगतो मी
तुम्ही जे कमेंट्स करा तुम्हाला सांगतोय, तुम्ही हाताने काय करता माहिती का, 4 शब्द ऐकून घेता. मी तर एखाद्या वेळेसच बोलतो, पण इजी भाऊ एखाद्या असा टोला मारतो, खलास विषय. बोल रे एकदा अजून. कारण पटत नाही हे सर्वांना माहिती आहे. भाऊचं आणि माझं पटत नाही आहे, पण आता काय शेवटी चालूच काहून राहते. पटत नाही? बरं पण कशामुळे प्रत्येक पटत फोन नाही यांचाच त्याचं कारण येतो माहितीये का? कारण त्याचं नाही एक फिरायला मिनिट. जायचं एक आपल्याला, मिनिट, एक मिनिट, सुदर्शन एक भाऊ मिनिट. कारण- यायचं, कारण video विजू, करायचा. विजू. हा. का पटत नाही त्याचं कारण सांग. शेती भेटत नाही. आता विजू भाऊचा आवाजच कटच नाही. केलं त्याने direct. शेती म्हणली की विजू ते भाऊचा आवाज. पटत नाही का, कारण की मतभेद असतात थोडेफार. आणि विजय भाऊचं कसं असतं ना, काम खूप दम्मान आहे, खूप दम्मान आहे, खूप दम्मान आहे. आता सकाळचाच विचार केला तर आम्हाला एवढ्या भुका लागलेला, काल जेवणच नाही केलं का रे? नाही. एवढी भुका लागलेला, आपल्याला नाश्ता करायचा होता. हा ठीक आहे, अरे हो, प्रत्येक गोष्ट माझ्या लोटत्यात बरं. सकाळची सुरुवात असो संध्याकाळची असो तसं काही नसते. कारण काल तुम्ही मॅच पाहत बसलाय दिवसभर, बरं match ठीक आहे, गेले, तर सॉरी तेव्हा जी भाऊ, विषय- सॉरी. बरं ठीक आहे, असा एकंदरीत विषय. हे 2 मिनिटाची भांडणं असेल ते सोडून द्या विषय. बाकी ओव्हरऑल व्हिडिओ चांगला असणार आहे. तर आता आम्ही जातोय सध्या श्रीनगरला. आपण श्रीनगर म्हणतो पण श्रीनगर येते, ते स्पेलिंग SR आहे श्रीनगर. आपलं मला मी काय सांगतो, 4 वेळा मी शोधायचा प्रयत्न केला. श्री टाकलं, SHRI आणि SHREE हे टाकून पाहिलं मी, पण मला काही सापडलं नाही. नंतर काय झालं, SRI डायरेक्ट श्रीनगर असं आहे ते. तिकडे जातोय आता. आणि आता टूर कसा आहे तुम्हाला पूर्ण सांगतो. पहलगाम पण आमचं कॅन्सल झालेलं आहे. आता सरळ श्रीनगरला जायचं, तिथून कारगिलला जायचं आहे की नाही रे, तिथून लेहला जायचं. लेहला गेल्यानंतर काही जे स्पॉट आहेत, जसं की तिथं जाऊन ते फिरायचं, पँगॉंग आहे का ते, हा, पँगॉंग रिव्हर काहीतरी नदी, लेक तिथं जायचं आहे. हे आता नाव खूप अवघड आहे. जसं जसं मी पुढे जाईल तसं तुम्हाला ते एक्सप्लेन करत जाईल. तर तिथं जाणार आहे, तिथून थोडंफार फिरणार आहे. पण त्यांना एक अशी अट टाकलेली, आम्ही परमिट पण काढलेलं आहे 5 जणांनी तिथले. पण त्यांना अट अशी टाकलेली, तुम्हाला 48 घंटे जे आहे ते लेहमध्ये राहायचं आहे. तर 48 घंटे आपण लेहमध्ये राहणार आहोत, म्हणजे 2 दिवस लेहमध्ये राहूया, लेहचं मार्केट फिरूया. तुम्हाला सगळं काही मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करणार आहे. आणि होईपर्यंत मी दररोज व्हिडिओ टाकणार आहे. पण प्रॉब्लेम काय होतं, तुम्हाला ते लास्ट टाइम जसं सांगितलं, याच व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला, की ट्रॅव्हलिंगमध्ये कंटिन्यू असल्यामुळे तो व्हिडिओ वगैरे शूट करायचं ते जमतच नाहीये. तो एकंदरीत तो तसा विषय होतो. आणि एकटा माणूसच किती बडबड करणार हा एक विषय येऊन जातो. त्यामुळं जसं चालतंय तसं चालतंय, आणि होईल तसं मी शूट करायचा प्रयत्न करेल, टाकायचा प्रयत्न करेल. आता श्रीनगरला पोहोचल्यावर तुम्हाला नक्की सांगेल मी. श्रीनगरचा आम्हाला टाइम दाखवतोय बघा, 10:06 म्हणजे 10 वाजता पोहोचणार आहे. तिथं गेल्यानंतर रूम जर केली आणि आम्हाला जर झोप नसेल आलेली, तर मी तिथला देखील थोडंफार शूट करणार आहे. तो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. हे कपडे जे आहेत ना, ते घेतलेले आधीच आणि आता ते घालायचे आहेत. आता मी चंदीगडमध्ये होतो, म्हटलं चला, तर चंदीगडमधून तिकडे जातोय. म्हटलं टेम्परेचर ठीक असं, पण सकाळपासून इथं पाऊस पडतोय, तर इथं सुद्धा थंडी वाजतीये. आता बघू पुढे काय होतंय काय नाही. बाकी आमचा जो ग्रुप बनवला आहे ह्या रविवायाने व्हॉट्सअपला, त्याचं नाव टाकलंय की बाबा ड्रीम टूर म्हणतोय. आता जी खरंच ड्रीम टूर होते की नाही हे पण बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि यांना सगळ्यांना तुम्ही ओळखतात, हा बाबासाहेब आहे धारे, बाबासाहेब धारे. बरं, कळालं. ऐक ना, ड्रीम टूर का म्हटलंय आपण माहितीये का? हा. कारण प्रत्येकाचं जवळपास 90% लोकांचं स्वप्न असतं की लेह लद्दाखला बाय रोड जायचंय. आणि त्यामुळे माझंही स्वप्न होतं आणि आपल्या सगळ्यांचं स्वप्न असणारच आहे. तर त्यामुळे ही ड्रीम टूर आहे आपली. कळालं सुदर्शन, Yes. तुझा पण एक ड्रीम टूर का? तुझं ड्रीम वेगळे त्याचं ड्रीम कदाचित वेगळं असू शकतं. आज तुम्ही बोलू शकता सुदर्शन ड्रायव्हर, तुम्ही बिनधास्त बोलू शकता. विचार ड्रीमचं त्याचं काय विषय काय ड्रीम आहे भाऊ तुझं? अरे प्रत्येकाची इच्छा असते की जसं आपलं काश्मीर, त्यानंतर लद्दाख. एक प्रकारचं काय म्हणतात ते, बोल जल्दी, पनवेल निकालना आहे. स्वर्ग कुठे असतं ते पाहायचं आहे. स्वर्ग, पृथ्वीवरचं स्वर्ग बघायचं असेल तर काश्मीरला चला, असं म्हणणारे तुम्हाला खूप भेटतील. आणि तेच मी करतोय, तुम्हाला घेऊन चालतोय माझ्यासोबत काश्मीरला. तर बघूया काय, म्हणजे जेव्हा आमचा ट्रिप सुरू झाला, म्हणजे टूर सुरू झाला, त्यावेळेस तुम्हाला खूप सारे पहलगामला जायचंय, इकडे जायचंय, तिकडे जायचंय, पण हे सगळं होत नसतं. ते सगळं आधीच मॅनेज करावं लागतं. तर त्या पद्धतीनं आता आम्ही 4-5 तारखेपर्यंत आहे इकडे. बघूया काय होतंय काय नाही. मॅनेज डायरेक्ट सूट चाललोय आमचं, काही नाहीये मॅनेजमेंट काहीच नसतं. आणि एक महत्त्वाचं असं की बघा, आता मॅनेजमेंटचा जर विषयच निघलेला आहे, तुम्हाला एक सांगून पण देतो. काल मॅच बघायचं काहीच आमचं खरं नव्हतं, तरी देखील आम्ही मॅच बघितली, ज्यामध्ये गुजरात जिंकली आणि गेलेली आहे फायनलमध्ये बँगलोरसोबत. कदाचित कप कोण नेईल हे कोणीही सांगू शकत नाही. बँगलोरनं पण एक वेळा जिंकलेलं आहे आणि गुजरातनं पण एक वेळ जिंकलेलं आहे.
जितलेलं म्हटलं असून मी थोडेफार शब्द होतात इकडे तिकडे. बाकी असाच विषय चालू आहे. आता काय बोलायच्या व्यक्ती माझ्याकडे बोलायला शब्द नाही आहेत. आणि सुदर्शननं जरा आहे ना तयारी करून आलेलं आहे घरून, जसं की थंडीचे कपडे वगैरे सगळं घेऊन आलेलं आहे. आणि हे मला चंदीगडला आल्यावर कळालं की ते सगळे कपडे घेऊन आलेले आहे. माझ्याकडे एवढे कपडे नाही आहे, म्हणजे माझ्या घरी राहिलेले माझ्या ध्यानात नाही राहिला. ती माझी चूक असेल, कदाचित नाही, 100% माझी चूक असेल. पण सोडा, या सगळ्या विषय बोलणं महत्त्वाचं नाही आहे. बाकी इथं खर्च किती लागणार आहे, किती किलोमीटर होणार आहे, ह्याचा एक डेडिकेटेड व्हिडिओ असणार आहे. जर का तुम्ही जालना, पुणे, संभाजीनगर, नांदेड, नाशिक अशा ठिकाणाहून जर काही घरून निघलात बाय कार, तर तुम्हाला किती खर्च येऊ शकतो याचा अंदाज मी आता ही ट्रिप झाल्यानंतर एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवणार आहे आणि त्यात तुम्हाला पूर्ण सांगणार आहे. तेव्हा तुम्ही म्हणाल की याची व्हिडिओ काय कामाचे असतात, तर असा कामाचे असते. तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन भेटणार आहे ते एक वेगळं, आणि तुम्हाला प्लेस पण बघायला भेटणार आहे ते एक वेगळं. तर चला, सगळ्यांना पटापट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मी काहीच बोलणार नाही याच्यापुढे. आणि राहिला प्रश्न असा की इकडचे व्हिडिओ जे थोडे कमीच होणार, कारण की माझ्याकडे जास्त विषय नाही बोलायला. जिथं मला बोलायचं असतं तिथं विजू भाऊचा कॅमेरा ऑन होतो, तर मग विजू भाऊ तिथले व्हिडिओ शूट करतो. म्हणजे आमच्या दोघांचं म्हणणं हेच आहे की कोणी का होईना पण ते प्लेस जे आहे ते कव्हर करा. ठीक आहे. आता आम्ही इथे थांबलो होतो, छोले भटुरे खाल्ले. रे तुझ्या लाईफमध्ये किती वेळा खाल्लेले तू? छोले भटुरे मी तिकडे खाल्लेले आहे पुण्याला, पण पंजाबचे छोले भटुरे खूप फेमस आहे आणि खरी टेस्ट आहे त्याच्यामध्ये मला तर वाटतं खास. आणि मला माहित नव्हतं पुरी आणि चण्याची भाजी म्हणजे छोले भटुरे समजायचो, पण भटुरे वेगळ्या पद्धतीने बनवले जातात. हा, आणि आपण पण ते छोले भटुरे करतो ना, तर आपण पुऱ्यासारखे करतो. म्हणजे पुऱ्या नसते, ते भटुरे वेगळे असतात. भटुरेची मी एकदा घरी रेसिपी पण करून पाहिली होती, बेस्ट झाली होती. करतात भटुरे वगैरे वेगळे असतात, पण पंजाबमध्ये येऊन छोले भटुरे. तरी आमची लस्सी प्यायची एक जी इच्छा आहे ती अधुरी राहिलेली आहे. जेव्हा आम्ही तिकडून वापस येऊ तर पानिपत, सोनीपत आणि ते हरियाणा वगैरे तिथून निघतो ना, तर तिथे एकदा पिण्याचा प्रयत्न करू. तिथं पण मी तुम्हाला दाखवेल. तर चला, तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. बाकी व्हिडिओ आवडलाच ना तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धनाधन करून टाका लाईक वगैरे. आता मला कमेंटचा ताण नका देऊ, मला जाऊ द्या. आता मस्त एन्जॉय करू द्या, तुम्ही माझ्यासोबत एन्जॉय करा. 8 दिवस द्या सोडून कमेंटचा विषय. 8 दिवसानंतर परत आपलं रुटीन चालू राहू देऊ. काय, चला, सगळ्यांना काळजी घ्या. परत एकदा सगळ्यांना जय महाराष्ट्र. आणि मला कमेंटमध्ये शुभेच्छा द्या हॅपी जर्नीच्या. चला, बाय बाय.